महिन्याची पहिली तारीख, बरोबर ना? मोबाईलवर तो सॅलरी क्रेडिटेडचा मेसेज येतो आणि चेहऱ्यावर एक मस्त स्माईल येते. पण पुढच्या काही दिवसातच काय होतं? होम लोनचा EMI, गाडीचा हफ्ता, क्रेडिट कार्डचं बिल, सगळं कसं एकामागून एक पटापट वजा होऊ लागतं. आपल्या महाराष्ट्रातल्या कित्येक मध्यमवर्गीय घरांची हीच तर रोजची धावपळ आहे. आपण एका अशा सुरक्षितेचा भ्रमात जगतोय, जो वरवर खूप सोयीस्कर वाटतो, पण आतून तितकाच धोकादायक आहे. आयुष्य एका अशा ठरलेल्या चाकोरीत अडकून पडले, जिथे मोठी स्वप्न पाहण्याची मुभात जणू आपण गमावून बसलोय. हे जे पगार ते EMIचं चक्र आहे ना, ते आपल्याला आपण एकदम सेफ आहोत अशी खोटी जाणीव करून देतं. पण खरं सांगा, रात्रीच्या शांततेत जेव्हा सगळी धावपळ थांबते, तेव्हा हा प्रश्न तुम्हालाही सतावतोच ना, की काय पूर्ण आयुष्य आपण फक्त दुसऱ्याची स्वप्न पूर्ण करण्यात आणि दुसऱ्यांचे व्यवसाय मोठे करण्यातच घालवणार आहोत? सुरक्षिततेच्या नावाखाली एकाच वर्तुळात गोल गोल फिरण्याची आपल्याला सवय जडली आहे. आणि आपण या भ्रमात मस्त झोपलेलो असताना बाहेरचं जग मात्र भयंकर वेगाने बदलतंय, जुने सगळे नियम मोडून काढतंय. आणि इथूनच मग आजच्या काळातला सर्वात ज्वलंत प्रश्न उभा राहतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि या नव्या टेक्नॉलॉजीच्या अक्राळ विक्राळ लाटेत तुमच्या आमच्या या पारंपरिक नोकऱ्या खरोखर सुरक्षित राहिल्या आहेत का? कॉर्पोरेट जगात हल्ली अचानक होणारे ले ऑफ्स पाहिले की लक्षात येतं, आता महिन्याला मिळणाऱ्या त्या पगारापेक्षा भविष्यात आपण टिकणार की नाही याचीच चिंता जास्त सतावू लागली आहे. कधी काळी नोकरीलाच सुरक्षेची हमी मानलं जायचं, पण आता असं वाटायला लागलंय की कदाचित स्वतःचा व्यवसाय उभा करणं हाच सुरक्षिततेचा एकमेव खरा मार्ग उरलाय. तर मग आपल्याला नक्की कोण अडवतंय? यालाच आपण म्हणूया आपला मूळ संघर्ष, अहंकार आणि भीती. उद्योजकतेच्या वाटेवर पैशांची कमतरता किंवा भांडवल हा खरं तर कधीच मुख्य अडथळा नसतो. खरा प्रॉब्लेम आहे ती आपली पांढरपेशी मानसिकता. 4 लोक काय म्हणतील हा प्रश्न आपल्याला आतून खात असतो. मध्यमवर्गीय माणसाला व्यवसायात पैसे बुडण्याची जितकी भीती नसते, त्यापेक्षा जास्त भीती अपयशानंतर नातेवाईक आणि समाजाने मारलेल्या टोमण्यांची असते. आपला स्टेटस जाईल, लोक हसतील, या एका निराधार भीतीपोटी कितीतरी भारी आणि क्रांतिकारी आयडियाज कधीच कागदावरून वास्तवात येत नाहीत. त्या डोक्यातल्या डोक्यातच संपून जातात. आता तुम्हीच विचार करा, महिन्याला ठराविक येणाऱ्या 40,000 रुपयांच्या मस्त स्थिर नोकरीचा राजीनामा दिला आणि पुढचे 3 ते 6 महिने उत्पन्नाचा आकडा 0 राहिला तर काय होईल? कुटुंबाचा तो असह्य दबाव, समाजात होणारी कुजबूज, अपयशाची रोज सतावणारी भीती आणि या सगळ्यात सर्वात भयंकर म्हणजे स्वतःच्याच क्षमतेवर निर्माण होणारा तो अफाट विश्वास. हे ओझा इतकं जड असतं ना की व्यवसाय सुरू करण्याची पहिली पायरी चढण्याची आपली हिंमतच होत नाही. माणूस त्या विचारांच्या जाळ्यातच अडकतो आणि परत त्याच नोकरीच्या चाकोरीत गुपचूप जाऊन बसतो. पण थांबा, सगळीकडेच फक्त निराशा नाहीये. आता आपण पाहूया एक टर्निंग पॉइंट, एका पिठाच्या गिरणीच्या यशाची भन्नाट गोष्ट. आपल्या महाराष्ट्राच्या मातीत अशाही यशोगाथा आहेत ज्या प्रचंड प्रेरणा देतात. हे बघा, रिटेल क्षेत्रात सलग 10 वर्ष सिनियर मॅनेजर म्हणून काम करणारी एक व्यक्ती. एकाएकी लॉकडाऊन लागतो, नोकरी जाते आणि अचानक भविष्याचे सगळे मार्ग बंद होतात. पण तिथे नैराश्यात न बुडता ती व्यक्ती केवळ 1 लाख रुपयांचं छोटंसं कर्ज घेते आणि चक्क एक साधी पिठाची गिरणी सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेते. सुरुवातीची काही वर्ष एकट्यानं दुकानात गाळलेला घाम, रात्रंदिवस केलेली अफाट मेहनत आणि अवघ्या 3 वर्षात त्या छोट्याशा गिरणीचं एका मोठ्या विस्तारलेल्या व्यवसायात रूपांतर होतं. हे एका खंबीर मानसिकतेचं आणि जिद्दीचं एकदम जिवंत उदाहरण आहे. इथून आपल्याला सर्वात महत्त्वाचा धडा मिळतो. हे लक्षात घ्या, व्यवसाय खराब असल्यामुळं कोणी अपयशी ठरत नाही, तर सुरुवातीला स्वतः झाडू मारण्यापासून ते ग्राहकांना माल देण्यापर्यंतची छोटी कामं करण्याची ज्यांना लाज वाटते ना, तिथेच अपयश येतं. आपला अहंकार हाच या प्रवासातला खरा शत्रू आहे. अनेकांना उद्योजक किंवा CEO ही अशी झगमगती पदवी हवी असते, पण त्यासाठी एखाद्या सामान्य कर्मचाऱ्यासारखा घाम गाळण्याची आणि शून्यातून सुरुवात करण्याची त्यांची अजिबात तयारी नसते. जोपर्यंत तुम्ही जमिनीवर उतरून काम करायला तयार नसता, तोपर्यंत यश खूप दूर असतं. चला, आता आपण थोडं कार्यपद्धतीकडे वळूया. खरा व्यवसाय म्हणजे काय आणि स्वयंरोजगार म्हणजे काय, यातला फरक समजून घेऊया. एका बाजूला आहे ती नोकरीची उबदार सुरक्षितता, म्हणजे दर महिन्याला मिळणारा ठराविक पगार, पण तिथे आपली वाढ अत्यंत मर्यादित असते. आणि दुसऱ्या बाजूला आहे व्यवसायाचं खरं वास्तव, अनिश्चित नफा, प्रचंड ताणतणाव, पण आकाशाला गवसणी घालण्याची अमर्याद संधी. तरीही काही वेडी आणि महत्वाकांक्षी माणसं ही अनिश्चित वाट का निवडतात माहितीये?
कारण त्यांना त्या अमर्याद वाढीचं म्हणजे स्केलचं गणित समजलेलं असतं. एक जुनी म्हण आहे ना, नोकरी कदाचित उपाशी मरू देणार नाही, पण ती कधी श्रीमंतही होऊ देत नाही. हेच ते खरं सत्य. आता इथे एक गंमत बघा. अनेकांना वाटतं की स्वतःचं एखादं दुकान उघडलं म्हणजे आपण बिझनेसमॅन झालो. पण जर मालक स्वतःच सकाळी शटर उघडण्यापासून ते रात्री गल्ला मोजण्यापर्यंत सगळी कामं करत असेल, तर तो व्यवसाय नाही बॉस, ते तर रामूकाका मॉडेल आहे. ती फक्त स्वतःसाठीच निर्माण केलेली एक अत्यंत तणावपूर्ण आणि थकवणारी नोकरी झाली. खरा उद्योजक तो असतो जो अशी सिस्टीम आणि टीम बनवतो की तो तिथे नसतानाही व्यवसाय वेगाने पुढे जात राहील. उद्योजकाचं काम दुकानात बसून राहणं नाही, तर व्यवसायाचा विस्तार कसा होईल याचा फक्त विचार करणं आहे. एका छोट्याशा दुकानातून एका मोठ्या साम्राज्यात रूपांतर होण्याचं खरं सिक्रेट काय आहे माहितीये? ते फक्त नवीन ग्राहकांच्या मागे धावण्यात नसून एका खंबीर आणि विश्वासू टीमला आपल्यासोबत जोडण्यात आहे. तुमच्या कर्मचाऱ्यांना मालकीची भावना द्या, त्यांच्या चांगल्या कामाचं कौतुक करून त्यांना इन्सेंटिव्ह द्या, त्यांच्या श्रमाचा आदर करा आणि त्यांच्या प्रगतीचे मार्ग मोकळे करा. हाच खऱ्या व्यवसायाचा पाया असतो. जेव्हा तुमची टीम व्यवसायाला स्वतःचा मानू लागते ना, तेव्हाच तो व्यवसाय खऱ्या अर्थाने मोठा होतो. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, भविष्य. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या नव्या युगात आपण कसं टिकून राहायचं? आजच्या काळातला सर्वात गंभीर प्रश्न आहे. पुढच्या 5 ते 10 वर्षात एआयच्या या भयंकर वेगाने येणाऱ्या त्सुनामीत कोणते व्यवसाय खरोखर आपला निभाव लावू शकतील? हे एक कठू सत्य आहे, पण जे पारंपरिक व्यवसाय आजही जुन्याच पद्धतीने कोणत्याही डेटा किंवा डिजिटल सिस्टीमशिवाय चालत आहेत, त्यांचा पाया लवकरच हादरून जाणार आहे. काळ बदलतोय मित्रांनो, आणि त्यासोबत जे स्वतःला बदलणार नाहीत त्यांना हा काळ निर्दयीपणे बाजूला सारून पुढे निघून जाईल. भविष्यात तेच व्यवसाय टिकतील जे बदलत्या काळानुसार स्वतःला अपडेट करतील. जे व्यवसाय आजच्या तरुणाईशी जोडलेले आहेत, जे केवळ अंदाजांवर नाही तर डेटाच्या आधारावर अचूक निर्णय घेतात, जे नवीन टेक्नॉलॉजीचा स्मार्ट वापर करतात आणि आपल्या कामात सतत काहीतरी नवीन आणतात, तेच या लाटेत तरुण जातील. याचा अर्थ असा अजिबात नाही की जगातल्या संधी संपत चाललेत. अजिबात नाही. त्या संधी फक्त नव्या, अधिक आधुनिक आणि वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांकडे वळत आहेत. मग भविष्यात नेमक्या कोणत्या क्षेत्रांमध्ये क्रांती घडणार आहे? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि टेक, कंटेंट क्रिएशन आणि मीडिया, मॉडर्न फायनान्स, फास्ट कन्झम्पशन गुड्स आणि कम्युनिटीवर आधारित ब्रँड्स. जे लोक नव्याने व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न पाहतात ना, त्यांनी आपली संपूर्ण ऊर्जा आणि वेळ या विस्तारणाऱ्या क्षेत्रांमध्येच गुंतवणं ही आता काळाची गरज आहे. या क्षेत्रांमध्येच भविष्यातलं सर्वात मोठं यश दडलेलं आहे. आता आपण आलोय निष्कर्षापर्यंत, आणि इथे मला तुम्हाला 10 वर्षांनंतरचा एक प्रश्न विचारायचा आहे. बघा, व्यवसाय हा कधीच फक्त पैशांच्या जोरावर सुरू होत नसतो. तो सुरू होतो तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या जाणीवेतून आणि समाजाच्या टोमण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याच्या अफाट धाडसातून. खरा उद्योजक तोच असतो ज्याची वर्षानुवर्ष चालणारी ती अनिश्चितता शांतपणे सहन करण्याची आणि लोकासांगे ब्रह्मज्ञान ह्या वृत्तीला थेट झुगारून देण्याची तयारी असते. तो आपला मार्ग स्वतः निवडतो आणि त्यावर ठाम राहतो, मग जग काहीही म्हणो. हा एकच प्रश्न आत्ता शांतपणे स्वतःला विचारून पहा. जर तुमच्या मनात एक भन्नाट कल्पना असूनही तुम्ही कधी प्रयत्नच केला नाही, तर आजपासून बरोबर 10 वर्षांनंतर जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल, तेव्हा स्वतःला माफ करू शकाल का? आज तुम्हाला त्या अपयशाची भीती कदाचित खूप मोठी वाटत असेल, पण आयुष्यभर मनात राहणारी ती एकदा तरी प्रयत्न करून पाहायला हवा होता ही खंत त्याहून कितीतरी पटीने अधिक वेदनादायी असते. ती खंत माणसाला शांतपणे जगू देत नाही. जर या सगळ्या विश्लेषणाने तुम्हाला विचार करण्याची एक नवी दिशा दिली असेल, तर हा व्हिडिओ अशा मित्रासोबत नक्की शेअर करा ज्याला या बदलाची आणि या विचारांची खरंच गरज आहे. आणि हो, सबस्क्राईब करा आणि शेअर